तर बेस्ट ऑफ लक बोट टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू यावेळेला आपण बघतोय सुरेख आणि अप्रतिम चेंडूची मात्र डिलिव्हरी झाली होती. अजित सर, उपांत्य फेरीचा सामना आहे, दोन्ही संघातील खेळाडूंवर प्रेशर असेल आणि एकविरा चषक म्हटलं की थोडंसं प्रेशर असतंच, कारण एक भव्य दिवस स्पर्धा असते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि मोठमोठ्या स्पर्धकांच्या मात्र उपस्थितीमध्ये आपल्याला सामना खेळायचा असतो, त्यामुळे थोडंसं दडपण असेल. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, काय म्हणतील? स्टार्ट चांगली आहे. पुढचा चेंडू इथे मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑन मेरिट खेळणं भरपूर गरजेचं असतं मनोजजी. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळत असता किंवा मोमेंटमच्या शोधामध्ये असतात, लय ही भरपूर महत्त्वाची असते. आणि इथे विनायक पाटील उर्फ बाबू कानमंत्र देत आहेत की उमेश तुम्हाला कशा पद्धतीने खेळायचं आहे. तर बघा, दोन प्रमुख गोलंदाज आणि फलंदाज आपण बघतोय. एक सलामीला आला विनायक पाटील, तर हार्दिक हा गोलंदाज आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये दोघांनी सुद्धा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवला होता. तर दोघांमधील हे बॅटल बघण्यासारखं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र तयार होताना राऊंड विकेटने मारा करतोय. इथे उमेशला मात्र नीटसा समजत नाही, थोडासा शरीरापासून दूर होता चेंडू. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि कवंतर धावेमध्ये मात्र भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात एक धाव. पहिली धाव ही व्हाईट बॉलच्या साह्याने येते. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. अचूक टप्प्यावर मात्र वेगाने गोलंदाजी होताना हार्दिक कडून आपण बघतोय. सातत्याने चांगली कामगिरी करताना जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ सुद्धा आपल्याला एका बाजूने बघायला मिळतो. उमेशच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे. इथून विंकोशने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलंय आणि परत पाठवलंय ते उमेशला. एक धाव घेण्याचा प्रयत्न दिसला होता, परंतु इथे माघारी धाडलं जात आहे. षटक सुरेख हाताळताना आपल्याला हार्दिक बघायला मिळतोय. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या केवळ एक धाव ही धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. उमेशकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु उमेशला बांधून ठेवलंय. उमेशला रोखण्याचं काम करताना आपल्याला हार्दिक बघायला मिळतो. इथे मोठा फटका, जास्त थांबणाऱ्यातला नाही उमेश आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. तर पुन्हा एकदा गोलंदाज हार्दिक तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. इथे उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून आपण बघतोय आणि अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडूंच्या समाप्तीखेर पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव होती. त्यानंतर आपण बघितलं तर 4 चेंडू आणि 8 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. उपांत्य फेरीचा सामना, थोडंसं प्रेशर दोन्ही संघातील खेळाडूंवर आपल्याला बघायला मिळेल. इथून सुरेख फटका आहे, इनफिल्डच्या वरून इंटू द गॅप खेळलाय आणि इथे क्षेत्ररक्षण तर सुरेख झालंय. चेंडूला मात्र योग्य बघितलं आणि अचूक हात मात्र नवनाथने एका हाताने चेंडूला मात्र पकडण्यात यश मिळवलंय. कारण नवनाथ एक परिपक्व खेळाडू आहे. खास करून मागच्या सामन्यामध्ये जे निर्धाव षटक हाताळलं होतं नवनाथने, त्या षटकाची चर्चा मात्र रंगली होती या मैदानावर. इथून मात्र जजमेंट चांगला घेण्यात आला नवनाथकडून आणि एका हाताने चेंडूला अडवलं. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. 10 धावा 5 चेंडूंचा खेळ होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या 14 धावा आपल्याला बघायला मिळतात. षटक संपले, 14 धावा. अजित सर काय म्हणतील? सुरुवात खूप छान झाली का एनसीसी सफाळी संघाची? तर इथून जर तुम्ही मॅचकडे लक्ष दिलं असेल तर प्रामुख्याने जे बॅक ऑफ द गुडलेन चेंडू होते त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मिस्टर उमेश यांचा आणि अपयश झालं होतं. त्यानंतर जो स्लॉटमध्ये चेंडू आला, डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला आणि आता जो चौकार आलेला आहे तो भरपूर हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि पॉपिन क्रीजचा चांगला यूज केला. म्हणजे जर तुम्ही बॅक ऑफ द गुडलेन किंवा गुडलेनवरती तुम्ही चेंडू हाताळतायत आणि तुमच्याकडे जर वेग आहे तर फलंदाजांना खेळण्यामध्ये थोडंसं दिक्कत होते. परंतु जर चेंडू तुम्ही त्यांच्या झोनमध्ये टाकाल तर तिथून मात्र तुम्हाला कसं पॅनलाइज करायचं आहे. उमेशने दाखवलं की क्षमता आमच्याकडे आहे, फक्त संधी मिळू द्या, त्याचं आम्ही सोनं करू. 3 चेंडू आणि 1 धाव. त्यानंतर 3 चेंडूमध्ये 13 धावा. नक्कीच बॅकफुटवर पाठवलंय. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे आपण बघतोय जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला. सध्याच्या स्थितीला जर आपण बघितलं तर फ्रंट फुटवर आपल्याला बघायला मिळतोय एनसीसी सफाळे संघ. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल.
राहुल राहुल हा या स्पर्धेचा आपण विचार केला तर एक विकेट टेकर गोलंदाज आणि यशस्वी गोलंदाज म्हणून राहुलकडे जय महाराष्ट्र चिखलपडा या संघाने सातत्याने बघितलेला आहे. संघाला तारण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर राहुल. आणि जेव्हा जय महाराष्ट्र चिखलपडा संघ अडचणीमध्ये असतो त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम राहुल करतोय. तर राहुलवर आता काय जबाबदारी असेल? राहुलवर जबाबदारी आहे तीच विनायक पाटीलकडे सुद्धा आहे टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी. आणि पॉपिन किरीचा चांगला यूज करण्याचा प्रयत्न, थोडासा वेग जास्त होता यावेळेला आणि डॉट बॉल आलाय. मिस्टर विनायक पाटील, या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडलं नाहीये. डॉट बॉल आलाय, परंतु अजूनही 5 चेंडू म्हणजे 5 प्रश्न विचारले जातील आणि त्याला उत्तर कसं द्यावं हे विनायक पाटील आपला माइंड सेट करतील. पुढचा चेंडू लेफ्ट मोर द विकेट. राहुलचा भन्नाट फॉर्म हा चर्चेचा विषय आहे एकवीराचा. आणि डॉट बॉल आलाय, तर आणखीन एक निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2. थोडंसं प्रेशर आहे का इथे? अगदी बरोबर बोललात. पहिल्या षटकामध्ये जरी 13 धावा आल्या असल्या तरी सुद्धा मात्र प्रेशरने थोडंसं मात्र बीट केलं जातं इथे, कारण थोडंसं दडपण असेल, कारण मॅच खूप मोठी आहे. इथे आपण बघतोय उपांत्य फेरीचा सामना आहे. विजेता संघ थेट अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. परंतु ज्या अनुषंगाने मात्र राहुल गोलंदाजी करतोय, पहिले 2 चेंडू विनायकला निर्धाव फेकलेत. इथून कॉन्फिडन्सने गोलंदाजी करताना बघायला मिळेल राहुल. अव्वळेला तिसरा सुद्धा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. विनायकला थांबवलंय एका परिपक्व खेळाडूला. मागच्या सामन्यामध्ये ज्याने रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार मारून सामना फिनिश केला होता. टचमध्ये फलंदाज आहे आणि या एका इन्फॉर्म फलंदाजाला थांबवलंय, म्हणजेच गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. गोलंदाजी भरपूर चांगली आहे. प्रामुख्याने विनायकला थोडंसं प्रेशर कन्वर्ट करतोय मिस्टर राहुल. पुढचा चेंडू काही वेळेला बॅटला स्विंग केलं होतं. हे कॅल्क्युलेट क्रिकेट भरपूर महत्त्वाचं असतं. प्रामुख्याने इथून जर आपण लेग बायच्यावर पण सिंगल कंप्लीट झाले, धावसंख्या बघायला मिळते ती 15 रन्स 15. प्रामुख्याने क्रिकेट म्हटल्यानंतर बुद्धिमत्तेचा भरपूर कस लागणारा खेळ आहे. तुम्ही कुठल्या गोलंदाजाला कसे खेळतात याच्यावरती तुमचा खेळ आणि तुम्ही त्या खेळाच्या बद्दल आत्मसात केलेली कौशल्य यांचा समन्वय असतो. इथे जर आपण विनायकला बघितलं तर ज्या पद्धतीने तो राहुलला सामोरे गेलाय, त्यानंतर त्याने स्ट्राईक चेंज केले आणि आता स्ट्राईकला आपल्याला उमेश बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज, आणि अजित सरांनी म्हटलं होतं की डाव्या हाताचा फलंदाज आहे, इथून एखाद मोठा फटका बघायला मिळेल का आपल्याला? तर नक्कीच त्यांचं त्याने ऐकलं सुद्धा. आणि इथे आपण बघतोय की एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. झेल जरी सुटला असला तरी फटका नक्कीच कॉन्फिडन्स देऊन जाईल उमेशला. धावसंख्या 2ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. या धावसंख्येवर आपण बघतोय चेंडू फेकून झाले ते षटकातील 5. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका पुन्हा एकदा मात्र एनसीसी सफाळे संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवेल यात काही शंका नाही. आणि तो फटका उमेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळेल का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. राहुल गोलंदाज डाव्या हाताचा आपल्याला बघायला मिळतोय. ओव्हर द विकेटने मारा करतोय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न खूप छान होता. इथे झेल घेण्यासाठी मात्र हवेमध्ये झेप घेतली होती आणि इथे झेल सुटला जरी असला तरी मात्र या प्रयत्नांना 100% मार्क्स आपल्याला द्यावे लागतील यात काही शंका नाही. 2 धावा येतात उमेशच्या बॅटमधून. 19 धावा या 2 षटकांच्या समाप्तीखेर आपल्याला बघायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये ही सन्मानजनक स्थिती आपल्याला बघायला मिळते एनसीसी सफाळेची. 19 धावा. चांगला स्टार्ट आहे. 19 धावा म्हणजे बॅलन्सिंग मॅच बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 14 आणि त्यानंतर राहुलनं केलेलं एक योग्य असं कमबॅकिंग. दुहेरी वळणावरती मॅच उभा आहे. अजूनही दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्याकडे गेम चेंजिंगचा भरपूर अनुभव आहे. सर आपण मागची इनिंग बघितली तर एक जबरदस्त बॅटिंग खेळले होते विनायक. आणि इथून आता दोन्ही सेट झालेले आहेत. त्याला थोडंसं स्पीडअप करा, कारण आपण 6-6 षटकांच्या सेमीफायनल खेळतोय. आता नवीन गोलंदाज कोण असेल हे बघावं लागेल. रिस्ट्रिक्शन रिलीज झालं आणि मला वाटते नवनाथ पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाला आहे. समोर विनायक. पहिली 3-4 चेंडू खेळताना थोडासा राहुलच्या अगेन्स्ट प्रेशर कन्वर्ट झालं होतं, परंतु मनोजजी जर आपण बघितलं आदरणीय विश्वनाथ विठ्ठल वजे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 1000 आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि सरांना विनंती करतोय आपण या सन्मानाने या व्यासपीठावर यायचं आहे.
आलेले आहेत. विश्वनाथजी वजे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मंडप डेकोरेटर्स म्हटलं की विश्वनाथ वजे साहेबांचं नाव मात्र आदराने घेतलं जातं. इथे आपण बघतोय नवनाथ येतोय गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर अजित सर एक षटक हाताळलं होतं आणि 6 चेंडू निर्धाव फेकण्याचा मान मिळवला होता तो नवनाथने. इथून आपण बघतोय एका बाजूने विनायक आहे, दुसऱ्या बाजूने उमेश. या दोन परिपक्व फलंदाजांविरुद्ध कशा पद्धतीची मात्र गोलंदाजी होते. इथे आपण बघतोय विनायकला सूर गवसलेला आहे. मागील 3-4 चेंडूंपासून आपण बघतोय की थोडासा फॉर्मशी झगडत होता, परंतु इथे रिवर्सचा त्याचा फेवरेट फटका आहे हा आणि तो फटका खेळण्यात यश आले. घेऊया एक छोटासा ब्रेक. ट्वेंटी थ्री रन्स स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. चांगला साथ दिलाय मिस्टर विनायकनं. नवनाथच्या अगेन्स्ट स्विच इट बघायला मिळतोय आणि 23 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना पुनश्च आपण बघतोय नवनाथला. भरपूर महत्वाची मॅच आहे. सेमीफायनल, पहिली सेमीफायनल आणि सर्वात महत्वाचा प्रेशरवाला मॅच कुठला असेल तर सेमीफायनलचा असतो. पुढचा चेंडू याही वेळेला विनायक पाटील परतताना बॅक टू द डगआउट. मोठा विकेट आपण बघतायत विनायक पाटीलच्या रूपामध्ये. 23 वरती पहिला गडी गारद झालाय. एकंदरीत 14 चेंडू 23चं इक्वेशन आहे. मॅच अजूनही बॅलन्स मध्ये आहे. चांगला स्टार्ट आहे आणि या चांगल्या स्टार्टला एक योग्य स्कोर मध्ये कन्वर्ट करावा लागेल म्हणूनची. चांगला फटका पहिल्या चेंडूवर आला होता, एक चौकार आला होता. त्यानंतर मात्र सरळ बॅटने चेंडूला ढकलून देण्याचं काम करायला हवं होतं, परंतु पुन्हा एकदा त्याला वाटलं होतं विनायकला की पट्ट्यामध्ये चेंडू आलाय, पुन्हा एकदा मी रिवर्सचा फटका चांगला खेळेन आणि तोच फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र बॅटची बाहेरील कडा लागली. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि एका चांगल्या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश आलं इथे नवनाथला. एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि तीच कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एनसीसी सफाळे संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय. तेजस चव्हाण हा एक फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज म्हणून. परंतु विनायकने म्हटलं की डाव्या हाताच्या फलंदाजाला मात्र प्रमोट करा, मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि याच अनुषंगाने आपण बघतोय की तेजसला इथे पाठवण्यात आलेला आहे. तेजसकडे क्षमता आहे. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. तर कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. तर एका बाजूने नवनाथ एक चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून नवनाथकडे बघितलं जातं आणि तीच कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघतो एक हवेमध्ये उडालेला चेंडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होताना दिसला नाही आणि एक धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या बघितली तर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 24 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. गोलंदाज नवनाथ गोलंदाजी मार्कवर. या वेळेला सुरेख फटका आहे. उमेशच्या बॅट मधून चेंडू डीप मिडविकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. 30 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. नवनाथ थोडासा महागडा ठरतोय. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघायला मिळतोय. इंटू द गॅप चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार येतोय. या षटकातील हा दुसरा चौकार आहे. तर ही तिसरी बाउंड्रीज बघायला मिळते. एक षटकार आलाय आणि 2 चौकार. 14 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्या गेल्यात. नवनाथच्या या 5 चेंडूमध्ये आक्रमक पवित्र धारण केलाय तो म्हणजेच आपण बघतोय उमेशने. एक चेंडूवर मात्र पहिल्या चेंडूवर चौकार विनायक पाटीलच्या बॅटमधून आला. तदनंतर विनायक पाटील बाद झाला. तेजस आला. तेजसने 1 धाव घेतली आणि त्यानंतर आपण बघितलं तर 2 लागोपाठ एक चौकार आणि एक षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. षटकार
तब्बल आपण बघितल्या तर 21 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 2 चौकार, 2 षटकार आणि एक सिंगलच्या साह्याने विनायकला बाद केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दडपण मात्र उमेशने घेतलेलं नाही आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ या श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगणावर आपल्याला बघायला मिळतोय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. चला प्लीज जय महाराष्ट्र चिखलपडा आपण थोडीशी घाई करा. अजित सर काय म्हणतील? 3 षटकं आणि 40 धावा धावफलकावर लागल्यात. विनायक पाटील बाद झाल्यानंतर मात्र थोडीशी आक्रमकता सिद्ध केलेली आहे उमेशने. इथे 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ होतोय, 40 धावा धावफलकावर. स्ट्रॅटेजीमध्ये थोडंसं परिवर्तन जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला थोडंसं बॅकफूटवरती घेऊन गेले. कारण नेहमी आपण 5वं षटक बघतोय नवनाथसाठी आणि यावेळेला त्याला 3ऱ्या षटकासाठी आणलं. कधी कधी चेंडूवरचं असलेलं जे शायनिंग आहे त्यावर सुद्धा गोलंदाजी भरपूर अवलंबून असतं आणि ज्या वेळेला चेंडू पूर्णतः ती शायनिंग निघून जाते असे गोलंदाज असतात त्यांचा चेंडू कधी कधी खाली राहतो आणि फलंदाजांना खेळण्यामध्ये दिक्कत होते. इथे तो लवकर आला आणि मिस्टर उमेशनं आपला क्लास दाखवला. थोडीशी स्ट्रॅटजी किंवा चेंडू त्याने जे शॉट टाकलेले आहेत त्याचा सुद्धा परिणाम आपण बघू शकतात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. इथे आपण बघतोय तेजसच्या बॅट मधून सुद्धा सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. एकाला बघून दुसऱ्याने सुद्धा रंग बदलायला सुरुवात केलेली आहे. उमेश ज्या अनुषंगाने फलंदाजी करतोय तर तेजसवरचं प्रेशर सुद्धा पूर्णपणे मात्र निघून गेलं आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर इरादे पूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत एनसीसी सफाळेने की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला 6 षटकांमध्ये 70 पार करायचे आहे आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. काय म्हणतील? जर आपण या ठिकाणी बघितलं तेजस खूप चांगला खेळतोय परंतु दोन्ही लेफ्ट हँड बॅटर असल्या कारणाने राहुलला गोलंदाजीला आणावं की नाही हा एक प्रश्न त्यांच्याकडे आहे आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून इथे हार्दिकला आणलंय 4थ्या षटकासाठी. पहिला स्लॉटमध्ये आलेला चेंडू कव्हर्सला खूप चांगला खेळलाय त्यामुळे आता धावा येत आहेत. एनसीसी सफाळ्यासाठी भरपूर जमेची बाजू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतो एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न दिसला. चेंडू पूर्णपणे चुकलेले आहेत. षटक क्रमांक आपण बघतोय हे 4थं सुरू आहे आणि 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 44, 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 2 चेंडूंच्या समाप्तीखेर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर हार्दिक आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला सुरेख फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का हा प्रश्न सुद्धा सतावतोय. परंतु इथे क्षेत्ररक्षक थोडासा मागे जाताना मात्र खाली पडला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. थँक्यू डीजे, थँक्यू. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. चला या खेळाडू आपण मैदानामध्ये यायचं आहे. आदरणीय रोहित किणी भामटपडा यांच्याकडून 1111 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा निधी आलेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच रोहितजी किणी साहेब. तर पुन्हा एकदा गोलंदाज हार्दिक तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे. इथून चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. एक चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र गुड कमबॅक करतोय मिस्टर हार्दिक. आपण बघतोय या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा डॉट. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चौकार येऊन पुन्हा एकदा डॉट बॉल होईल का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. गोलंदाजी मार्कवर हार्दिक. मागच्या सामन्याचा सामनावीर, पुरस्कार विजेता हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मॅच बॉल आल्यामुळे मात्र चेंडू बदललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये तेजस चव्हाण, एका बाजूने उमेश, 2 बाजूने गोलंदाज. 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा डॉट. या वेळेला मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल होईल का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हार्दिक.
हे दोघेही मात्र चांगली फलंदाजी करताना विनायक पाटीलच्या जाण्याने मात्र कुठल्याही प्रकारचं दडपण हे आपल्या दोघांच्या खांद्यावर मात्र न घेता समोरच्या संघावर मात्र दडपण टाकण्याचं काम करताना हे दोन बॅटर आपल्याला बघायला मिळतात. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तत्पूर्वी विंकोच्या माध्यमातून एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या बघितली तर 49, 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. याच दरम्यान संतोषजी जंगम साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 49. मॅन इन गोल्डन फॉर्म उमेश. यावेळेला मात्र सकारात्मक असं प्लेसमेंट बघायला प्रयत्न केला होता, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा शॉट येणार नाहीये. 4 षटकं इथे कंप्लीट झालेले आहेत. 49 चांगली धावसंख्या, जवळजवळ 12.25च्या सरासरीने ही धावसंख्या बिल्ड होते आणि इथून जर त्याच पद्धतीने धावा आल्या तर मनोजी अबाऊ 70 49 झालेले आहेत. तर 75 पर्यंत ह्याच रिदम मध्ये गेले तर इथून जर गिअर चेंज झाला आणि मागच्या 2 षटकामध्ये जर 15च्या औसतने रन्स आल्या तर आणखीनही धावा वाढू शकते. आणि तीच रणनीती असेल कदाचित दोघांची, कारण फक्त एक खेळाडू बाद झालाय. अजून बॅटिंग लाईन जर आपण बघितली तर 6व्या 7व्या क्रमांकापर्यंत NCC सफाळेकडे चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे हे दोघांवर मात्र प्रेशर नसेल. येणारे 12 चेंडू हे पूर्णपणे मात्र चांगली फलंदाजी करण्याचा विचारात हे दोघेही असतील. इथून यानंतर होणारा सामना असेल प्रिस्मी 11 मुरबे आणि गावदेवी धाणीव या दोन संघांदरम्यान मात्र टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र तयार राहायचे. चला प्लीज, जय महाराष्ट्र चिखलपाडा, आपला नम्र विनंती आहे, वारंवार आम्ही सूचित करतोय की आपण वेळ खूप घेतायत. 21 मिनिटं फेकून झालेले आहेत. या 4 षटकांसाठी 1 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर लक्षात ठेवा तुम्हाला या 4 मिनिटांमध्ये हे 5वं षटक फेकायचं आहे. तर गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 5वं आणि गोलंदाज असेल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल हर्षल गोलंदाज येतोय. एक अपकमिंग यंग स्टार आपल्याला बघायला मिळतोय हर्षल. आणि हर्षलला हार्दिक काहीतरी कानमंत्र देतोय, कारण दोन चांगले बॅटर आहेत, सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे हर्षल नवखा गोलंदाज आहे, गुणवत्ता आहे, परंतु एका चांगल्या जोडी विरुद्ध कशी गोलंदाजी करेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आणि नुसती चांगली जोडी नाही तर मैदानाच्या आतमध्ये दोघांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. जर अमर पाटीलला आम्ही प्रश्न विचारतो की दोघांच्या वैयक्तिक धावा किती आहेत, तर नक्कीच आम्हाला सांगतील की तेजस 6 धावांवर खेळतोय. 6 चेंडू आणि 10 धावा तेजस, तर 12-32 उमेश. तर दोघांकडे क्षमता आहे आणि दोघांनी ती सिद्ध केलेली आहे. त्यामुळे 10 चेंडूमध्ये 26 धावांची भागीदारी सुद्धा दोघांची झालेली आहे. तर नक्कीच हर्षलवर थोडंसं प्रेशर असेल. इथून जर हर्षल चांगली कामगिरी करतोय तर NCC संघ बॅकफुटवर येऊ शकतो. परंतु ज्या अनुषंगाने गाडी सुसाट सुरू झालेली आहे आणि त्याच पद्धतीने मात्र होईल का, परंतु इथे ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये यश आलंय ते हर्षलला. विकेट गिरता हुआ एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. थँक्यू डीजे, थँक्यू. 49 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5 सुरू आहे. पहिल्या चेंडूवर सफलता. तेजस चव्हाणला मात्र माघारी धाडले. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, मिस्टर किरण गुरुद्वान.
या व्यासपीठावर आदरणीय किरण मोरेश्वर पवार हालोलीवरून इथे उपस्थित आहेत. समर्थ कृपा एंटरप्राइजेस, त्यानंतर श्री राहुलभाई जैन मध्य प्रदेशवरून इथे उपस्थित आहेत. श्री कुंदन सिंग राजस्थान, सालिवान मुळखेरा कर्नाटक आणि प्रशांत मुळखेरा कर्नाटकवरून इथे GR इन्फ्रा कॉन्ट्रॅक्टर वेंडर हे इथे उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं आम्ही मुख्य मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या दरम्यान मात्र एक चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार जातोय. हवेमध्ये बराच वेळ चेंडू होता. अजित सर काय म्हणतील, हा झेल खूप महत्त्वाचा होता आणि ज्या पद्धतीने मात्र किरण गुरुद्वानने हा फटका खेळला होता, झेल हवेमध्ये होता, खेळाडू पोहोचला सुद्धा होता, परंतु झेल घेण्यामध्ये अपयश आलंय आणि 4 धावा सुद्धा समोरच्या संघाला बहाल केल्या गेल्यात. झेल भरपूर महत्वाचा होता इथे आणि तो पण किरण गुरुद्वान हा गेम चेंजर खेळाडू आहे. भरपूर क्षमता आहे या फलंदाजाकडे आणि ह्या फलंदाजाला जेवढी तुम्ही संधी द्याल तेवढं प्रेशर तुमच्याकडे कन्वर्ट हा करू शकतोय. त्यासाठी झेल भरपूर महत्वाचा होता. अगदी योग्य मार्गदर्शन. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होताना हर्षल आपल्याला बघायला मिळते. अपकमिंग यंगस्टार आहे. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय किरण गुरुद्वान. या वेळेला मात्र एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न दिसला. चेंडू निर्धाव निघून जातोय आणि निर्धाव चेंडूनी या चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. चांगला प्रयत्न किरण आणि इथे बैक टू द डगआउट. थोड़े से लेजी रहे और सीधा डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. मिस्टर किरण गुरुद्वान जाएंगे बैक टू द पवेलियन की तरफ. एक बड़ा झटका क्योंकि स्कोर कार्ड के ऊपर रन से इस समय 53 और उस समय किरण का बीच मैदान में रहना काफी महत्वपूर्ण था. लेकिन इस समय देखना है हाली आ चुके हैं, वन ऑफ द बेस्ट बैटर जिनकी चर्चा है और बेहतरीन पिंच हिटर भी माने जाते हैं. तो यहाँ पर हाली जितना बीच मैदान में रहेंगे उतना एक अच्छा स्वीप टारगेट ओपनिंग टीम के स्कोर कार्ड पे बन सकता है. फिलहाल ओवर नंबर चल रहा है 5वां और स्कोर कार्ड के ऊपर 53 रन. और इस बीच हमारे अतिथि हमारे मुख्य मंच की शोभा बढ़ाते हुए श्रीमान राहुल भाई जैन साहब मध्य प्रदेश से बिलोंग करते हैं और श्रीमान कुंदन जी सिंह साहब राजस्थान, सालिवन मुलखेरा साहब कर्नाटक और प्रशांत जी मुलखेरा साहब कर्नाटक. दिल के गहराई से सर जी आपका हार्दिक स्वागत. इस प्रतियोगिता के लिए आपने जो अमूल्य वक्त दिया है और हमारे मंच की जो शोभा बढ़ाई है, गौरव जो बढ़ाया है, इसके लिए हम थैंक यू कहना चाहेंगे बिहाफ आदरणीय रुपी जी नरेश पाटिल साहब के माध्यम से. इस बार गेंद लॉन्ग स्टॉप से गुजरती हुई 4 रन के लिए स्कोर में इजाफा और 57 रन ऑन स्कोर कार्ड. आउटफील्ड काफी तेज है. जैसे गेंद बैट को ब्रश की, उमेश जो बढ़िया फॉर्म में खेल रहे हैं, उनका जो इंडिविजुअल स्कोर इस समय नजर आता हुआ भारत के जो बल्लेबाज है 36 महज 13 गेंदें उन्होंने खेली है. क्या विस्फोटक बल्लेबाजी कर रहे हैं, कमाल की बल्लेबाजी है. मिस्टर उमेश ऑन फायर. जिस तरह से उनकी बल्लेबाजी की उन्होंने जो ट्रेडमार्क दिखाए हैं, झांकियां दिखाई हैं, वो एनसीसी सफाले के लिए एक अच्छी राह की तरफ उनके कदम को अग्रेसर करती हुई. इस बीच अगली गेंद, इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था, बॉडी का फोर्स था, थोड़ा सा पीछे गया. अगर गेंद के ऊपर जाते जरूर गेंद दूर जा सकती थी. फिलहाल सिंगल से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर कार्ड इस समय 58 और नंबर 5 यहाँ पर कंप्लीट हो चुके और स्कोर कार्ड के ऊपर 58 चलेंगे डीजे मास्टर की तरफ और फिर आएंगे बीच मैदान एसटी से. थैंक यू. सेकंड सेमीफाइनल वो टीम कैप्टन ऑफिशियल कॉल होगा आपके लिए. प्रिस्मी 11 मुरबे और उनके साथ दो हाथ करती हुई नजर आएगी इस समय टीम 94 गावदेवी धानियू. इस ओवर के बाद में टॉस किया जाएगा. वो टीम कैप्टन टॉस बॉक्स में आपको आना है. 58 रन सोना स्कोर कार्ड. गेंदबाजी के लिए बुलाया गया मिस्टर राहुल को. काफी बढ़िया हाईएस्ट विकेट टेकर इस टूर्नामेंट के अब तक.
देखना है उनके सामने बाद के बल्लेबाज है जिनकी विस्फोटक कैमियो चर्चा का विषय रही है। मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर आज जो उन्होंने प्रभावित किया वो काफी बड़ा है। और उनके सामने जब बाद के गेंदबाज आए हैं तो बैटल एक अच्छा होगा। बेस्ट बनाम बेस्ट की लड़ाई है ये, और हर कोई चाहेगा गेंदबाज हो बल्लेबाज हो अपने पक्ष में मोड़े ये लड़ाई। इस बीच अगली गेंद, इस बार टैप किया गेंद को, सिंगल लेके हाली स्ट्राइक अपने पास रखेंगे। स्कोर कार्ड के ऊपर 59, 5 गेंदों में कम से कम 10-12, अब 70 का टारगेट काफी बड़ा होगा। तमाम दर्शक जो हमारे साथ में जुड़े हैं उनका जो इंटरटेनमेंट होगा वो काफी बड़ा होगा अगर लक्ष्य 70 के ऊपर होता है। एक अच्छा स्टिफ टारगेट माना जाएगा। हवा बीच मैदान में खेलती हुई नजर आ रही है। जो प्लास्टिक है आप देख सकते हो किस तरह से एटमॉस्फेयर थोड़ा सा हवा का चेंज हो रहा है, और किस बल्लेबाज के लिए एक कारगर होगा ये भी दर्शाता हुआ। जिस तरह से काले कलर की जो बैग है आप देख रहे हैं, ये हवा जो आ रही है उत्तर से दक्षिण दिशा में, यानी कि इस इन से जो बल्लेबाजी करेंगे दैनियात के बल्लेबाज सूटेबल होगा ये एयर फैक्टर। इस बीच राहुल काफी अच्छे गेंदबाज है। इस बार हुक किया गेंद को, गेंद लॉन्ग स्टॉप में जा रही है, क्या फील्ड होगा? बिल्कुल भी नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर हैली के बल्ले से आता हुआ 4 एस्टीज है। थैंक यू। 63 रन ऑन स्कोर कार्ड, 63 के ऊपर इस समय आगे बढ़ते हुए एनसीसी। अभी भी 4 गेंदें आनी शेष है, और हैली शुभम काफी बढ़िया खेल रहे इस समय, कूल माइंडेड बैटिंग करते हुए बीच मैदान में। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास है, सीधा डीप काउ कॉर्नर के ऊपर से हवाई यात्रा करते हुए ह्यू 6, स्कोर 6 से प्लाई होगा और पहुंचता हुआ इस समय 69। ब्रिलियंट पीस ऑफ बैटिंग, एक्सीलेंट, सुपर, मैग्निफिसेंट बैटिंग देखने को मिलती हुई, और एक स्टनिंग शॉट जो खेला है वो काबिले तारीफ है। मिस्टर हैली ऑन फायर, गजब और अद्भुत भव्य सिक्सर। इस बीच अगली गेंद बहुत ही अच्छी गेंद थी, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। आखिरी गेंदें शेष है इस इनिंग की, 2 टू गो, 69 हो चुके हैं। मिस्टर राहुल मॅच बॉल येतोय, तो मॅच बॉल घ्या। शेवटचे 2 चेंडू आहेत, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल। शेवट गोड करावा लागेल इथे, गोलंदाज असेल किंवा फलंदाज। 69 झालेले आहेत आणि त्या गरजेच्या आहेत 69। पण बघू शकाल पुढचा चेंडू, ओ या वेळेला उडवलाय चेंडूला, मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न, सेल तिथे सुटलाय। 71, 71 धावा ह्या स्कोर कार्ड वर, आणि 1 टू गो। शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू, ओहो चांगला फिनिश केलंय। 72चं टार्गेट सेट करताना, चला या टॉस साठी शुभ सम्मान यहाँ पर होगा। हमारे जो अतिथि यहाँ पर आए हैं, अमूल्य वक्त को जिन्होंने दिया है, एकवीरा चषक श्रीमान आदरणीय राहुल भाई जैन साहब, उनका शुभ सम्मान यहाँ पर होगा। अतिथि देवो भव ही अपनी संस्कृति, अपनी परंपरा को यहाँ पर निभाते हुए आदरणीय रुपेश जी पाटिल साहब, शुभ सम्मान श्रीमान राहुल भाई जैन साहब का यहाँ पर होता हुआ। वेलकम सर जी, आपने जो अमूल्य वक्त दिया इसके लिए थैंक यू। उसके बाद में सलीवन मुल्खेरा साहब का शुभ सम्मान होगा। कर्नाटक और महाराष्ट्र का जो सफर, और उसके बाद में उनके चेहरे के ऊपर जो प्यारी सी मुस्कुराहट है, दर्शाती हुई कि जरूर यहाँ पर आने के बाद में जो आनंद इस अप्रतिम प्रतियोगिता के माध्यम से मिलता हुआ। शॉल और फूलों का गुलदस्ता देके उनका शुभ सम्मान
रुपी जी पाटिल साहब के माध्यम से यहाँ पर होता हुआ वेलकम। सलीमान साहब आपका भी हार्दिक स्वागत। और आदरणीय प्रशांत सर का भी शुभ सम्मान यहाँ पर होगा। अपने कैमरा में जो गोल्डन मेमोरीज है वो कैच करते हुए क्यों ना हो यहाँ पर विजिट जरूर दी है। एक बेहतरीन क्रिकेट और उसके माध्यम से मुख्य मंच के ऊपर प्रशांत मुलखेरा साहब का भी शुभ सम्मान होता हुआ। ये जो गोल्डन मेमोरीज है राहुल सर भी अपने कैमरे में कैद करते हुए भी टॉस की प्रक्रिया को हम पूरा करेंगे। प्रिस्मी 11 मुरबे बनाम गावदेवी धानी टॉस के लिए आना है और टॉस शुभकर कमलों से किया जाएगा। प्रिस्मी 11 प्रिस्मी 11 चला या त्वरित टॉस साठी धानीव संघ या ठिकाणी उपस्थित आहे। प्रिस्मी 11 चला या लवकर या। सनी या सनी सनी देव सनी थोडंसं स्पीडअप कर। यहाँ पर टॉस किया जाएगा। तो कैप्टन है, सेमीफाइनल का एक बड़ा मुकाबला है और हमारे अतिथि जो यहाँ पर पधारे हैं उनके शुभ हाथ प्रशांत सर के शुभ हाथों से हम कॉइन स्पिन करेंगे। प्रिस्मी 11 मुरबा टीम का कॉल होगा। आई एक भी रहा कॉल है और नागदा देवी आ चुका है। टॉस जीता है, क्या होगा डिसीजन? फील्डिंग। इसकी स्पेसिफिक रीजन जानना चाहेंगे कि क्यों यहाँ पर फील्डिंग ले रहे? कम से कम रन पे रोकना चाहेंगे। जो बैटिंग जिस तरह से होनी चाहिए नहीं हो रही है, गेंदबाजी के ऊपर हम मैच जीत रहे, तो क्या कहेंगे अपने बैटर्स को जो मैच चल रहा है उसमें? अभी अच्छा बैटिंग करने का ट्राई करेंगे। कैसा लग रहा है यहाँ पर सेमीफाइनल का बड़ा मुकाबला है, थोड़ा सा प्रेशर है आपके ऊपर? नाही, प्रेशर तर नाही आहे। टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं. आता मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे, किती धावा एक चांगलं बॅलन्सिंग मॅच बघायला मिळू शकते? 60+ असेल तर आम्ही नक्कीच त्यांना रोखू, कारण आमची बॉलिंग साईड थोडीशी टाईट आहे. आणि कुठल्या फलंदाजाकडनं अपेक्षा आहेत याचा चांगला परफॉर्मन्स देतील? खरं सांगितलं तर आमचे 3 प्लेयर आज आले नव्हते, पण जयेश, हार्दिक आणि जन्मेशकडून अपेक्षा असतील. तो जरूर यहाँ पर टॉस जीता है धानीव ने, वन द टॉस एंड इलेक्टेड बॉल फर्स्ट। और हमारे साथ में प्रशांत सर जुड़ेंगे। प्रशांत सर, कैसा लग रहा है यहाँ पर आने के बाद में, जो क्रिकेट का एटमॉस्फेयर है और जिस तरह से यहाँ पर मैच देखने को मिल रहा है, कैसा लग रहा है आपको? अच्छा और बढ़िया है। और आप जरूर इस बेहतरीन प्रतियोगिता को शुभकामनाएं देंगे। वी आर एंजॉइंग, दैट्स इट। इट्स ओके सर अजय। जरूर हम हमारे अतिथि से रिक्वेस्ट करना चाहेंगे, प्लीज़ मंच के ऊपर पधारिए आप और इस मैच का आनंद ले। एक बेहतरीन मुकाबला चल रहा है बीच मैदान में। O2 कमेंट्री स्टूडियो।
हॅलो मनोज पाटील सर या कुठे असतील तर वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण तेजसला बघतोय. 10व्या स्कोर कार्डवर 10. समोर आपण राजीवला बघतोय. नॉनसायकिनकडे हार्दिक. पुढचा चेंडू घेऊन तेजस. चांगला बॉल आज स्टिअर केलाय. चेंडू वेगानं जातोय. डीप थर्डमॅनला पाठलाग सुरू झालाय. चेंडूला थांबवलं जाईल का? चांगला स्टॉप आहे. 2 धावा कंप्लीट होतील आणि षटक क्रमांक आहे ते पहिलं आहे आणि धावसंख्या बघायला मिळते ते 12 धावा स्कोर कार्ड वरती. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 72 चं टार्गेट आपण बघतोय. 72 धावांचं. पुढचा चेंडू. 72 धावांचं टार्गेट. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस तयार होताना. पुढचा चेंडू. टॉस आहे. फक्त दिशा देण्याचं काम केलंय. थोडंसं लेजी खेळे मिस्टर राजू. कॅपमध्ये असता चौकार असता परंतु दिशा देण्याचं काम. आता मात्र थोडंसं नाराज होत आहेत की संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. तेजसकडे थोडासा प्रेशर कन्वर्ट करायचा होता या चौकारानिशी परंतु एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागते आणि धावसंख्या एकने पुढे जाताना पोहोचली ती 13 वर. 13 धावा. पुढचा चेंडू. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुढचा चेंडू. यावेळेला आपण बघू शकाल बॅक टू द बॉलर किरण गुरुद्वान वेगाने येत आहेत. तद्वर सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 14 वर पोहोचले. येणाऱ्या काळामध्ये 22-23 ला आपण ड्रीम बॉयज चषक बघणार आहोत आणि त्याच्या तयारीमध्ये सर्व जी अंटाळा टीम आहे. ड्रीम बॉयज म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जे स्मितहास्य आहे ते रुपेश पाडवी साहेब जरा कैद करून घ्या तुम्ही. तर 10व्या स्कोर कार्ड वरती 14 धावा. 72चं टार्गेट आहे. चं टार्गेट. 14 धावा ह्या स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. अजूनही टोटली जर आपण बघितलं तर 30 मध्ये 58 बनवायचे. थोडंसं स्पीडअप करा. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. गोलंदाज तयार. स्वप्नील समोर आपण हार्दिकला बघतोय आणि राजू ही जोडी. स्टार्ट चांगला दिलाय. 12च्या एव्हरेजने रन्स बनवायचे आहेत आणि 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये खेळताना आपण सातत्याने बघतो या संघाला आणि ते OUT आउट. हार्दिक तंबूच्या आसऱ्याला परतताना पहिला ब्रेक थ्रू आपल्याला बघायला मिळतोय आणि रखरख त्या उन्हामध्ये डान्सर राजन गरत यांचं बघूया आपण डान्स. न्यूमॅन साईराज येत आहेत. नवीन फलंदाज. पहिला ब्रेक थ्रू दिलाय स्वप्नीलनं. पुढचा चेंडू. छोटा आखूड टप्प्याचा चेंडू. आप ट्रॅकर आणि आल्या आल्या साईराज ज्यांच्या नावामध्ये राज करण्याचा योग आहे तो मात्र या ठिकाणी षटकारानं आपले इरादे स्पष्ट करताना धावसंख्या पोहोचवतोय तो 20-20 वर. भरपूर आखूड टप्प्याचा चेंडू होता. पॉवर प्ले सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय धावसंख्या 20 वर स्थिरावली गेली आहे. साईराजच्या बॅटमधून ज्या पद्धतीने तो फटका पाहायला मिळाला अतिशय चांगल्या दर्जेदार एक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याचं दुसरं नाव म्हणजे चिखलपाडाचा एक आधारस्तंभ
म्हणून जो सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. ही भिंत आहे. साईराज एका साईडला, राजूने जी बॅटिंग केली आतापर्यंत सेन्सिबल बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये राजूचा क्लास जो राहिलेला आहे तो बरकरार आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा जणू काही आपण रिप्ले पाहिलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. बॅक टू बॅक दुसरा षटकार, 6 रन. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंगचं या वेळेला प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने त्याचं फुटवर्क, टायमिंग अप्रतिम पाहायला मिळतं आणि चेंडूच्या मिरिटवर येऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉडम हँडचा चांगला वापर करत असताना आपण पाहू शकाल. अतिशय मॅग्निफिसंट बॅटिंग बाय साईराज भोईर. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय अतिशय चांगला क्लास, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारे षटकार पाहायला मिळाले. ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप मध्ये आहे. फार वेगाने चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 2 षटकार आल्यानंतर एक कणखर झन्नाटेदार चौकार. काय बॅटिंग केली आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरदस्त. आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन्स. 72 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर अजून सुद्धा 42 रनची आवश्यकता आहे. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. आणि त्यामधला आतापर्यंत साईराज भोईर लेदर बॉल क्रिकेटचा सुद्धा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट करायचं. स्वप्नील या वेळेला परिपूर्ण हताश आणि हतबल होत असताना ज्या स्वप्नीलने यंगस्टार चषक माकणे, मंगलदाजी गरत आणि त्यांच्या 43 जणांचा समूह यांनी स्पर्धा भरवली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये 6 विकेट्स घेण्याचा दबदबा जो कायम राहिला होता. बेस्ट आपण पाहिलं तर चांगलं देण्याचा प्रयत्न केला आणि तोच खेळाडू आपण पाहत आहेत. अप्रतिम ब्लॉकलमध्ये चेंडू होता. ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहे. सुनील चव्हाण थोडेसे लेझी राहिले होते आणि इथे पाहता पाहता दोन्ही फलंदाजांमध्ये काय बॉन्डिंग आहे. जबरदस्त तालमेलची कमी नाहीये. अंडरस्टँडिंग याला म्हणतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 32 या धावसंख्येवर जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमची. नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे त्या सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य साखरे, ज्यांनी चषक सौजन्य केले या स्पर्धेच्या माध्यमातून 6वं. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि भगवानजी पाटील यांचं सहर्ष स्वागत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. साईराज आज थांबण्याचं नाव घेत नाहीये. षटकार चौकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतोय. आक्रमकतेचा सितारा, विद्वांस गोलंदाजांचा कर्दनकाळ. चौकार येतो आणि चौकारांनी संघाची धावसंख्या तब्बल 36 वर जाऊन पोहोचले गेले. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलेला आहे. काय बॅटिंग केले आतापर्यंत साईराज भोईर या फलंदाजाने. यानंतर एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. प्रिस्मी 11 मुरबेट टीम 2 हात करणार आहे. टीम 94 गावदेवी धानिव या टीम समोर. 36 धावा फलकावर. 36 धावांचं लक्ष अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल. कारण तो थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. साईराज थांबण्याचं नाव घेत नाहीये. राजेंद्र गरत, आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, अन्यथा कडक कारवाई केली जाईल. 36 रन 36 रन 36 धावांचं लक्ष. अजयजी काय म्हणतील, ज्या पद्धतीने बॅटिंग आतापर्यंत केले आणि साईराज आल्यानंतर जे वादळ घोंगावले या स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण मध्ये आपण पाहू शकतायत. तर या फलंदाजाचं कौतुक आपल्या मुखातून कसं करतील. जबरदस्त विस्फोटक बॅटिंग या ठिकाणी खेळले. परंतु पंकजने जर इथे इकॉनॉमी चांगली दाखवली नाहीये तर मात्र जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ विजयाकडे लवकर पोहोचेल. हे षटक भरपूर महत्वाचं आहे.
पंकजने जर इथून ऊर्जा दिली, इकॉनॉमी जर चांगली ठेवली, 35 धावा अजूनही बनवायच्यात आणि त्या 23 चेंडूमध्ये इथून जर एखादा विकेट आणि इकॉनॉमी चांगली तर मॅच आणखीन संघर्षमय स्थितीमध्ये जाईल. बघूया साईराज ज्यांच्या बॅटमधनं आपण जबरदस्त चौकार षटकार बघितलेले आहेत. फुलटॉस टायमिंग खूप चांगला आहे आणि तिथे आणखीन एक 4 चौकार येतोय. धावसंख्या पोहोचली ती 41 वर. आता फक्त 31 ची गरज आहे. येणारी चेंडू तुमच्याकडे आहेत ते 22 चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून स्वप्नीलच्या षटकामध्ये आलेल्या धावा मागच्या षटकामध्ये 22 धावा टर्निंग पॉइंट ठरलंय आणि ज्या धावा बनवायचा आहे असा जो प्रेशर माइंडमध्ये होता तो संपूर्ण रिलीज झाला आणि त्यानंतर साईराज ची जी आक्रमकता आहे, जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप चांगली राहिली. आता 22 मध्ये 31 करायचे आहेत. इथून जर जय महाराष्ट्र चिखलपाडा संघानं कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही तर मॅच ला लवकर आपल्या दिशेने फिरवतील. परंतु क्रिकेट आहे, एखादा गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करतायत, 1-2 विकेट जर इथे घेत आहेत, ब्रेक थ्रू जर मिळतोय तर NCC सफाळे संघ पुनश्च पुनरागमन करू शकतो. यस, डेफिनेटली ज्या पद्धतीने विकेट्स खूप महत्त्वाची बाब असेल या मैदानात आणि खऱ्या अर्थानं स्पेशली NCC सफाई टीमला पंकज एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसत नाहीये. दोन्ही बॉल फुलटॉस यावेळेला पाहायला मिळाले. एक फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलं चौकारामध्ये आणि त्यानंतर साईराज भोईर सेन्सिबल बॅटिंग करताना पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल, ओरपीच चेंडू, अख्खट टप्प्याचे चेंडू हे प्रतीक्षा करत असतात फलंदाज, कारण दोन गोष्टी कधीच आयुष्यात वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये फुलटॉस बॉल कधीच वाया घालवायचा नसतो आणि ते साईराज भोईरने या अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं. संघाची धावसंख्या अमर पाटील आम्हाला दर्शवतायत, जाऊन पोहोचते 42. एक रन राजूचं कौतुक करेन. राजूच्या सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत प्रभावित करणारं पाहायला मिळालं, कारण राजूला माहिती आहे इथून साईराज भोईरची बॅट बोलू लागले तर डेफिनेटली आपण कुठेतरी थोडंसं यावेळेला सॅक्रिफाईस करावं. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन, कोणतीही चूक करणार नाहीये फिल्डर, नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. साईराज भोईर नावाचं वादळ थांबलं आणि ते पंकजने यावेळेला थांबवलं. म्हणून मी म्हटलं होतं विकेट टेकर गोलंदाज म्हणून पंकज पाटील या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत जवळजवळ 29 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 29 रन्स. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉप क्लास आई एकविरा चषक साखरे 2025 रुपयाची पाटील यांची स्पर्धा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई एकविरा चषक साखरे 2025 आपण अनुभवतायत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. शेवटच्या सत्रामध्ये येऊन सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना, त्यानंतर सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर ग्रँड फायनल आपण पाहू शकणार आहोत. आज परफेक्ट शेड्यूलनुसार आपण परफेक्ट चाललेलो आहोत आणि सर्व आमच्या खेळाडूंचा खूप खूप धन्यवाद आहे. मनोजी पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. रुपेजी पाटील यांचे बंधू भगवानजी पाटील ज्यांनी पारितोषिक लावलं या स्पर्धेला. लगातार 3 चौकार 3 षटकार, विकेट हॅट्रिक, 500 रुपये आणि बाहेर जो प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेईल त्याला 200 रुपयांचं कॅश प्राईज आणि हरेश्वर नरसू पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज, म्हणजे एका कॅचसाठी 300 रुपये तुम्हाला मिळतील. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, मात्र इथे पंच सांगताय डीप मध्ये हा बॉल होता आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतं. हे क्वालिटी दर्जाचे पंच आहेत. पंचांनी सुद्धा भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं, असं नाहीये की मैदानाची नाळ त्यांच्याशी जोडलेली नाहीये. एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा भाग असतो या पंचांच्या भूमिकेत. त्याच पद्धतीने आपण पाहिलेला आहे. एक कॅमेरा असल्यामुळे आपण कोणताही रिव्ह्यू ठेवला नाहीये.
पुढील वर्षामध्ये हीच स्पर्धा मात्र आपण पाहत आहेत 2 ते 3 कॅमेरा सहित थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहत आहेत किरण गुरुद्वान केजी पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक काळ केजीने खूप चांगला गाजवला, मध्यंतर इंजुरीने त्रस्त झाला आणि तिथून तो थोडासा बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा त्याचे इरादे आहेत की मी चांगलं पुन्हा एकदा प्रोफेशनल क्रिकेट खेळावं. आणि हे तुमचं जे आपण पाहू शकता जे बॅट पॅच असतात त्याला कुठेतरी बाजूला सारून आपण चांगलं क्रिकेट खेळू हेच तुमच्या मनामध्ये ध्येय असायला हवं. यावेळेला सरळ बॅटचा नानूचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. झुकेगा नाही साला. षटकार 6 धावा. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो. थँक्यू रुपेशजी पाटील. आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळींचा सहभाग त्यांना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व त्यांचे परम मित्र संदीपजी पाटील हे सुद्धा पाहतायत. ऑन साईडला बॉर्डरमॅनचा चांगला वापर करत असताना चेंडूला फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी कदाचित प्रेक्षकांना थोडस इंजुरी पाहायला मिळते. षटकार 6 धावा. काय बॅटिंग केले आतापर्यंत नानूने. मॅग्निफिसंट बॅटिंग. प्रेक्षक या वेळेला थोडेसे मंत्रमुग्ध झाले होते बॅटिंग पाहून, परंतु तिथे डायरेक्ट जाऊन चेंडू आदळला. या षटकाराने संघाची धावसंख्या 56 रन. अब तक 56. सुनीत चव्हाणचा बॉल फुलटॉस बॉल होता. नो बॉल. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट केलाय. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. व्हॉट अ बॅटिंग क्लास. नो प्लस 4 मिळतील 5. संघाची धावसंख्या 61. चौदा बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. काय बॅटिंग केले नानूने. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून कसा असावा, युटिलिटी खेळाडू कसा असावा हे आतापर्यंत दर्शवत असताना सुनीत चव्हाणच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. ट्रिमेंडस बॅटिंग. चांगला बॉल या लेंथला ओळखला जातो सुनीत चव्हाण, परंतु फुलटॉस बॉल आले त्याचा पूर्णपणे फायदा उचलला. आता 13 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 10 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 10 रन्स. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल. हा सामना झाल्यानंतर भगवानजी पाटील या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत जी परंपरा आहे. टॉस बॉल ऑफ साईडला चांगला चेंडूला ह्या वेळेला खेळून काढले गेलंय. उमेश पटारी पुढे सरसावतोय. चांगली फेकी होईल. तत्पूर्वी विनायक पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जाईल. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 63. आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता 12 बॉल आणि 9 रनची आवश्यकता असेल. आदरणीय सन्मान्य श्री भगवान नारायण पाटील मनसे शाखाध्यक्ष साखरे आणि त्याचप्रमाणे सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्या साखरे आणि भेट समय सूचकतेचे प्रतीक 21 चषकाची सुरुवात जी आपण पाहत आहेत मनसे चषकाने केली आणि त्यामुळे मात्र आपण या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. रुपेशजी पाटील यांचा एक भव्य सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. या मॅच नंतर 12 बॉल आणि 9 रन्स हे सामन्याचं समीकरण. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. एका साईडला प्रिस्मी 11 मुरबे आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल टीम 94 गावदेवी धानीव. चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना. 15 वर्षाच्या नंतरचा हा वर्ष आपण पाहिला तर 16वं वर्ष आणि ते दिप्यमान सोहळा आपण पाहत आहेत. 16 इयर्स कंप्लीट होत असताना आपण पाहू शकाल अशीच ही स्पर्धा परंपरेने पुढे चालू राहील. मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्याने पाहिले. 25 वर्षाची परंपरा असते. यंदाच्या वर्षात धडाकेबाज हे चषक 50 वर्षांची परंपरा पाहायला मिळाली. मुरबाड वडवलीच्या मैदानात
हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग, राजूच्या बॅटमधून क्लास फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत. जिथे आवश्यकता असते तिथे मात्र राजू हात खोलण्याची संधी प्राप्त करतो. जिथे सिंगल डबलला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे तिथे मात्र सिंगल डबल देताना पाहायला मिळतो. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर मिस्टर राजू. चांगला बॉल, चुकीचं शॉट सिलेक्शन. कधी कधी अशा प्रकारचे शॉट तुम्हाला जोखीम पत्करणारे असतात आणि इथून ती जोखीम पत्कारली कदाचित मी म्हणेन एका क्षणाला की इथून मॅच टर्न सुद्धा होऊ शकेल, यात ते मात्र शंका नाही आहे. घेऊया विकेटच्या निमित्ताने एक छोटासा ब्रेक, देऊया पीकेडीजे सुभाषजी कदम यांना संधी. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतंय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू. वेलकम बॅक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत मिस्टर सुमितला. रुपेश पाटील साहेब यांची संपूर्ण टीम जे आपण पाहत आहेत, एकविरा चषकाचे संपूर्ण लाडके आयोजक निलेजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. सुनीलजी वजे यांच्याशी काहीतरी गप्पा गोष्टी करत असताना आमचा कॅमेरा नंबर 2च्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अमर पाटील आता दर्शवत आहेत की बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 8 रन. याच मैदानात काल आपण पाहिला 11 बॉल 8 रन झालेले नाहीये. हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या दबावाला न जुमानता सुमित 1 रन घेऊन थोडासा दबाव हटवतोय. अंडर प्रेशर मध्ये आता राजू कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. 9 बॉल आणि 7 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा इतिहास सांगतो बोलतो. या वेळेला आपण पाहतात पंचांकडे दाद मागितली, पंचांनी अपील फेटाळून लावली आणि इथून ऑफ्टन पिचिंग होती आणि लेग बाईचा इशारा विरल नायर सर. लेग बाईचा इशारा येत असताना पाहायला मिळतो 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 66 विजयासाठी अजून सुद्धा 6 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी निर्णय आला. या वेळेला चोख उत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जबाबदारीचा चौकार. गुड शॉट. 4. गाजतो बघा या साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 70 विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. सामनावीर आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक सामन्याच्या सामनावीरसाठी एक सन्मान चिन्ह. आदरणीय सन्माननीय विपुलजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जे वजे ट्रान्सपोर्ट बिल्डिंग मटेरियल सप्लायचे प्रोप्रायटर आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. कुमारी वैदही विपुल वजे साखरे या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि त्यांच्याकडून हे संपूर्ण सामनावीर आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. जयवंतजी पाटील साहेब यांच्याकडून बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेईल त्याला 100 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजेच प्रेक्षकाला आता अपॉर्च्युनिटी आलेली आहे 400 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. 400 पर कॅच बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओनली पब्लिक. हा बॉल आपण पाहिला तर अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला. 5 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता. स्कोर लेवल झालेला आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम ऑन द टोस खेळला, फक्त चेंडूला दिशा दिली आणि अशा प्रकारे अंतिम फेरीमध्ये धडक मारले.
जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमने कॉंग्रॅच्युलेशन. नवनाथ पाटील, नानू, साईराज भोईर, हार्दिक, राहुल, विंकोजी मात्रे आणि संपूर्ण टीम यावेळेला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये जाताना अतिशय चांगला खेळ साकारला आणि NCC सफाळे टीम या स्पर्धेत अतिशय चांगली उत्कृष्टरित्या कामगिरी केली, परंतु तुकडे प्रयत्न यावेळेला पाहायला मिळाले. 72 धावांचा पाठलाग करताना अगदी पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग आल्यानंतर ज्या पद्धतीने विकेट्स इंटरव्ह्यूला मिळाले